मस्त झणझणीत मसाला चिकन कसे करायचे ते बघूया, पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल। त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता एका भांड्यात तेल गरम करायला ठेवायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये तमालपत्र, कांदा आणि मीठ घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजत आला की त्यामध्ये टोमॅटो घालून तो देखील 1-2 मिनिट टोमॅटो आपण शिजवून घ्यायचा। टोमॅटो शिजत आला की यामध्ये हळद आणि आपण जे चिकन धुवून घेतलेलं होतं ते चिकन यामध्ये घालून चिकन या तेलामध्येच 2 ते 3 मिनिट चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। हळद मीठ चिकनला लागलं पाहिजे अशा पद्धतीने चिकन 2 ते 3 मिनिट असंच मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून 1-2 मिनिट फक्त याला वाफ देऊन घ्यायची। गॅस पूर्णपणे लो करायचा। 2 मिनिटांनंतर झाकण काढून यामध्ये एक साधारण 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून मिक्स करायचं आणि पुन्हा याला झाकण लावून 1-5 मिनिट लो गॅसवर असंच ठेवून द्यायचं। त्यानंतर 5 मिनिटांनंतर यामध्ये एक साधारण ग्लासवर गरम पाणी घालायचं आणि हे आपण चिकन शिजवायला ठेवायचं। मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं। आता इकडे तोपर्यंत मसाला करून घेऊया। यासाठी मी तीळ, जिरे आणि धने घेतलेले आहेत आणि इथे मी काही खडा मसाला देखील घेतलेला आहे। आता हे मीडियम गॅसवर याला तमालपत्र देखील यामध्ये मी 2 ॲड केलेले आहेत आणि मीडियम गॅसवर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। 1-2 मिनिट याला फक्त थोडंसं भाजून घ्यायचं। आता हे थोडंसं भाजत आलेलं आहे। आता याला मी काढून घेऊन या भांड्यामध्येच पुन्हा मी खोबरं, आलं आणि लसूण घालून हे देखील एक खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। यासाठी थोडंसं तेल घालायचं म्हणजे खोबरं पटकन भाजून होतं। आता हे देखील आपण एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे। आता त्यामध्येच मी भांड्यात थोडंसं तेल अजून थोडं तेल घालून यामध्ये मी थोडासा कांदा घालून घेणार आहे। म्हणजे जवळजवळ मी ते 2 कांदे वापरलेले आहेत आणि हे कांदे देखील मी घालून घेणार आहे आणि कांदा लवकर भाजावा म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो। आपण हा कांदा मसाल्यामध्येच ॲड करणार आहे। आता इकडं हे सगळं मी एकत्र एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने या सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे मसाला करून घ्यायचा। आता इकडं आपलं चिकन पण जवळजवळ 70% आपलं जवळजवळ चिकन मसाला होईपर्यंत शिजलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून हा आपण जे आता मसाल्याचं वाटण केलं हे मसाल्याचं वाटण तेलामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये हा मसाला एक साधारण 2 मिनिट फक्त शिजवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालून थोडंसं पुन्हा मिक्स करायचं। हा मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण का आपण सुरुवातीलाच सगळं तीळ, खोबरं, खडा मसाला आणि त्याचं सगळं अगोदरच आपण भाजून घेतलेलं होतं। त्यामुळे जास्त हा लगेच मसाला पटकन शिजतो। आता यामध्ये चवीनुसार हळद, तिखट आणि थोडंसं चिकन मसाला घालून मिक्स करायचं आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आणि हा मसाला शिजल्यानंतर आपण जे चिकन शिजवलं होतं त्या चिकनमध्ये हा मसाला वरून ॲड करायचा आणि थोडंसं पाणी यामध्ये मी घालणार आहे म्हणजे आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे मसाल्याची त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता याला मी लो गॅसवर असंच हे चिकन ठेवणार आहे। तोपर्यंत आपण इकडे कोळसा गरम करायला ठेवूया। कोळसा चांगला गरम करून घ्यायचा आणि याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यावर 1-2 चमचे यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि ह्या चिकनमध्ये याला चिकनच्या वरती असं झाकण लावून एक साधारण 15 ते 20 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आणि आता आपण गॅस बंद करायचा आणि हे प्लेट आपण काढून घ्यायची। त्यानंतर आपलं मस्त झणझणीत चिकन तयार झालेलं आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथं आपलं मस्त झणझणीत चिकन तयार झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।